बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला। त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला। आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिलंय, त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा असं ते म्हणाले। यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखलं जावं अशी मागणी केली। सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्यानं या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती। ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत वांद्र्यातील शासकीय वसाहती संदर्भात प्रश्न उपस्थित केला। त्यात ते म्हणाले, येथील कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून हक्कांच्या घरांसाठी संघर्ष करत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीवेळी 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने एक परिपत्रक काढून संबंधितांना प्लॉट देण्याची ग्वाही दिली। त्यानंतर निवडणूक झाली, नवे सरकार आले, पण त्यावर काहीच झालं नाही। त्यामुळे सरकारनं हा प्लॉट किती मोठा आणि कधी देणार आहात हे स्पष्ट करावं। सरकारनं GR काढल्यानंतर आजपर्यंत वांद्र्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना 14 प्लॉटचं वाटप केलंय। या प्रकरणी तुम्ही कोणतीही समिती बनवली नाही, मग यावेळी तुम्ही समिती का बनवली? समिती बनवायची होती तर ती बनवायला 7 महिने का लागले? समिती बनल्यानंतर तिची बैठक घेण्यास 3 महिने का लागले? असे विविध प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले। या समितीत तुम्ही भाजपचे 2 पदाधिकारी घेतले, शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला, अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी पदाधिकारी घेतला। मी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, मग मला त्या समितीत का घेण्यात आलं नाही असं ते म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे। या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्याबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। तसेच या प्रकरणी विधिमंडळात चर्चा करण्याची गरज व्यक्त केली। राज ठाकरे यांच्या या पत्राला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे। योगेश कदम म्हणाले की राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले मला माहिती नाही, पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत। मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुले हरवतात तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो। या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येते की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढले आहे। योगेश कदम म्हणाले की अल्पवयीन मुलं जेव्हा हरवतात किंवा बेपत्ता होतात त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष मोहीम राबवतो। या मोहिमेत 90% जास्त मुलं-मुली आपल्याला सापडतात, परंतु याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। काही अल्पवयीन मुलं-मुली यांना शोधण्यासाठी आपल्या टीम काम करतात, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे। या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले आहे। संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत बेपत्ता मुलांचा शोध घ्यावा असे निर्देश दिले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहात मंत्री नितेश राणे यांना डिवचलं। सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचं नसतं, त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे। सभागृहात अशी चिडचिड चालत नाही असं ते म्हणाले। त्याचं झालं असं की भास्कर जाधव यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात कोकणातील मासेमारीशी संबंधित एक प्रश्न उपस्थित केला। कोकणातील समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून मासेमारी होत असल्याचं ते म्हणाले। त्यांच्या प्रश्नाला मंत्री नितेश राणे यांनी उत्तर दिलं, पण ते देताना ते काहीसे चिडचिड करत असल्याचं जाणवलं। त्यावर भास्कर जाधव यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला। ते म्हणाले, मंत्री महोदयांनी माझा प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे। त्यांनी माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, आपल्या खात्याला जाब विचारला पाहिजे। त्यांच्या खात्याने एका प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 नुसार रत्नागिरीत 9 आणि सिंधुदुर्गात 19 अशा परराज्यातील नौकांवर असा उल्लेख केलाय। त्यातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे परराज्यात असल्याचं ध्वनित होतं। संबंधित खात्यानं त्यात सुधारणा करावी। लगेच चिडण्याची गरज नाही, चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं ते चालत नाही। आम्हीही चिडण्यात कमी नाही, पण परराज्यातील बोटी येऊन कोकणातील समुद्रात मासेमारी करतात हा चिंतेचा विषय आहे। आपल्याकडे गस्तीसाठी केंद्राच्या 4, राज्याच्या 4 अशा एकूण 8 स्पीड बोटी आहेत, पण सद्यस्थितीत या सर्व बोटी बंद पडल्यात। बाहेरच्या बोटी या 400 ते 500 हॉर्स पॉवरच्या असतात, त्यांना पकडणं कठीण असतं। त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या 8 स्पीड बोटी तातडीनं सुरू कराव्यात असं भास्कर जाधव म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्क मुंडवा परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवाणी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
मात्र या संपूर्ण व्यवहाराशी संबंधित असलेल्या पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर आणि पवार कुटुंबियांवर जोरदार टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडत मोठं वक्तव्य केलं आहे. दरम्यान शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाशी संबंधित एक महत्त्वाचं विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी निगडीत काही तक्रारींची सुनावणी आता थेट मंत्र्यांकडे केली जाणार असून अशा प्रकरणांना थेट न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही. मात्र या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. अमेडिया कंपनीशी संबंधित प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच सरकारने हे विधेयक आणले आहे का, या आरोपामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी कोणत्याही संरक्षणासाठी हे विधेयक आणलेले नसल्याचे स्पष्ट करत आपल्या भूमिकेचा ठामपणे पुनरुच्चार केला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीनं जोर धरला असून या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. अनेक वर्षांपासून अधूनमधून उपस्थित होणारी ही मागणी भाजपनं पूर्वी आक्रमकपणे पुढे रेटली होती. मात्र काही काळ हा विषय जणू विस्मरणात गेला होता. अलीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आलाय. विशेष म्हणजे काँग्रेसमधील विदर्भातील काही नेत्यांनीही या भूमिकेला दुजोरा दिल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करतानाच मित्रपक्ष काँग्रेसलाही सणसणीत टोले लगावले. संजय राऊत यांनी आपल्या टीकेची पहिली तोफ थेट भाजपकडे वळवली. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सांगितलं की राज्याच्या कॅबिनेटमधील एक महत्त्वाचा मंत्री खुलेआम महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करत आहे आणि मुख्यमंत्री त्यावर काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे गटाचा एकही आमदार बोलत नाही. यावरूनच सर्व चित्र स्पष्ट होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी शिंदे गटावर अमित शहांचे मिंदे असा घणाघाती आरोप करत स्वतःला शिवसैनिक म्हणणारे सत्तेत असूनही बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे गप्प बसल्याची टीका केली. महाराष्ट्र तोडण्याच्या अजेंड्यावर अमित शहा यांचा छुपा डाव असल्याचा आरोप करत मुंबई आणि विदर्भ वेगळे करण्याच्या कटाला सत्ताधाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा दावा राऊत यांनी केला. विधानसभेत आज सारथी, बार्टी, महाज्योती आदींसह विविध विभागाच्या रखडलेल्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दरमहा 42,000 रुपयाची फेलोशिप मिळत असल्यामुळे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 5-5 लोक PhD करत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रकरणी एक लिमिट ठरवण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. तत्पूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात अजित पवारांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची थकबाकी मागून त्यांची गोची करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. मागील 3 वर्षापासून वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी काल विधानसभेवर मोर्चा काढला. विशेष म्हणजे मागील 2 वर्षात या प्रकरणी सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. शिष्यवृत्ती न मिळाल्याने संशोधन थांबले आहे. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे विद्यार्थी मानसिक दबावाखाली आहेत, असे ते म्हणाले. त्यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थेतर्फे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती फेलोशिप दिली जाते. सामाजिक न्याय विभागातर्फे बार्टीकडून 2014 पासून अधिष्ठाता वृत्ती दिली जाते. 2021 पासून बार्टीमार्फत 812 विद्यार्थ्यांना, 2022 साठी 763 विद्यार्थ्यांना, नंतर विशेष बाब म्हणून सरसकट अधिछात्रवृत्ती दिली जाते आहे. ही संख्या 2185 एवढी आहे. या विद्यार्थ्यांवर आतापर्यंत 326 कोटींचा खर्च झाला आहे. अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत दरमहा 42,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. महाराष्ट्रातील 2.56 लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामध्ये एक मोठं रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारनं स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार 1-2 महिलांना शोधून 80% सापडल्याचं सांगते, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर गृह खात्याचे दुर्लक्ष आणि राज्य सरकारची असंवेदनशीलता यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार म्हणाले की गायब महिलांसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी, रस्त्यावर भीक मागणाऱ्यांच्या DNA तपासण्या कराव्यात, असं आवाहन केलं असून फक्त संपत्ती लुटण्यात महाराष्ट्राला धन्यता मानू नये. आम्ही संजय राऊत यांना फार महत्त्व कुठं देतो आणि देण्याची गरज काय, मौल्यात बसलो असलो तरी त्यांचे आणि माझे विचार वेगळे आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की सरकारकडून विरोधी पक्षनेते पदाबाबत ढकलाढकली सुरू आहे. सरकारकडून सांगण्यात येतं की अध्यक्षांचा अधिकार आहे. अध्यक्ष म्हणतात अजून काही ठरलं नाही, घेऊ निर्णय. कधी कधी म्हणतात दिल्लीवरून होतंय. हा सर्व वेळकाढूपणा सुरू आहे. त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचाच नाही. विधान परिषदेमध्ये कुठलीही अट नसताना तिथं का पद दिलं जात नाही? आमचं संख्याबळ असतानाही त्यांनी पद दिलं नाही. विरोधक असू नये ही सरकारची भूमिका आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. राज्यात राजेशाहीची पद्धत दिसून येते. त्यांना वाटतं आपल्यावर कुणीही अंकुश ठेवू नये, यासाठी ते विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले की देशाला इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवले पाहिजे. ही भारतासाठी जगण्याची वेळ आहे, मरण्याची नाही. आपल्या देशात आपल्याच देशाची भक्ती असायला हवी. येथे तुमचे तुकडे तुकडे होतील अशी भाषा चालणार नाही. भागवत यांनी हे विचार अंदमानमध्ये दामोदर सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीताच्या 115व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मांडले. RSS प्रमुखांनी सांगितले की आज समाजात आपण कसे विचार करतो यावरून छोट्या छोट्या गोष्टीवर संघर्ष दिसतो. एक महान देश घडवण्यासाठी आपल्याला सावरकरांचा संदेश आठवावा लागेल. भागवत पुढे म्हणाले की सावरकरजींनी कधीही सांगितले नाही की ते महाराष्ट्राचे आहेत किंवा विशिष्ट जातीचे आहेत. त्यांनी नेहमी एका राष्ट्राचा विचार शिकवला. आपल्याला आपल्या देशाला अशा सर्व संघर्षापेक्षा वर ठेवावे लागेल. आपल्याला हे मान्य करावे लागेल की आपण सर्व भारत आहोत. भागवत यांचे विधान 2 महत्त्वाच्या गोष्टी. आपल्याला आपला स्वार्थ दूर ठेवावा लागेल आणि तरच आपण सावरकरजींचे स्वप्न पूर्ण करू शकू. सावरकरजींनी कोणत्याही स्वार्थाशिवाय भारतासाठी काम केले. आपण जे काही करू ते आपल्या देशासाठी करू आणि तरच आपण त्याला विश्वगुरू बनवू शकतो. आपल्या सर्वांना सावरकरांनी देशासाठी अनुभवलेली वेदना जाणवली पाहिजे. आपल्याला जे काही करायचे आहे त्यात नेहमी आपल्या देशाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. व्यावसायिक बना, पैसे कमवा, पण देशाला विसरू नका. देश घडवण्यासाठी साधू बनणे आवश्यक नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.